जय श्री कृष्ण मंडळी. तर आज काय झालं होतं रियांशला काहीच माहित नाही. आज तो जेवायला नकोच म्हणत होता, त्याच्यामुळे इथं बघा 4-5 लेकरांना बाजूला घेऊन बसावं लागलं, बिचाऱ्यांना खेळावं लागलं रियांशसाठी. कारण की तो काही केलं तर खातच नव्हता. आज खूपच सतवला त्यानं जेवायला. तर इथं बघा मोठे मोठे लेकरं पण त्याच्यासाठी बेलून खेळतायत आणि इथं सोबत बाजूला घेऊन बसलेली होती मी त्यांना जेवण्यासाठी. बघा लेकरं खाण्यासाठी काय काय करावं लागतं एका आईला. आणि लेकरं खाल्लं नाही का आपला दिवस पूर्ण वाईटच जाणार. मला तर अजिबात मन लागत नाही तो जेवला नाही का. मग आपलं असंच असतं आणि काही खाल्लं नाही दिवसभर असं चालूच असतं. काय केल्यावर आपलं लेकरू जेवल हे आईची इच्छा असते आणि ते लेकरू जेवण्यासाठी काय 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 करत असते, कोणत्याही प्रयत्न करत असते. मला तर खूपच सतवतो रियांश कधी कधी. आणि जास्तच म्हणजे त्याला असं जेवण्याचा कंटाळा आहे, त्याला असं जबरदस्तीने चारवावं लागतं. आणि कधी कधी खातो पण. बघा इथं माहेरी होते तर आई अशी पुरणपोळीचा बेत होता, मस्त जेवण केलं पोटभर. कसा वाटतं